मित्रांनो, 2027चा कुंभमेळा हा नाशिक येथे होऊ घातलेला आहे. त्या कुंभमेळ्याची सुरुवात 31/10/2026 रोजी होणार असून 12/9/2027ला त्याची सांगता होणार आहे आणि त्यानंतरही काही कालावधीपर्यंत कुंभमेळ्याच्या दरम्यान विविध स्नान होत राहणार आहे. आता कुंभमेळ्याला साधारण किती लाख भाविक भारतातून, जगातून, इतर देशातून येतील ह्याचं ताळमेळ घालण्याचं काम प्रशासन स्तरावर सुरू आहे आणि तेवढ्या लाख लोकसंख्येसाठी विविध सोयीसुविधांची व्यवस्था कशी करता येईल याबाबत आत्तापासूनच तयारी सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जे लोक येणार आहेत त्यातल्या 5 ते 10% लोकांनी जरी भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी येण्याचं प्रयोजन केलं तर त्या परिसरात गर्दी असेल, वाहनांचं पार्किंग असेल, जेवणखाण असेल, मुक्काम असेल, स्वच्छतेच्या सोयी, जाण्यायेण्याचे मार्ग, पेट्रोल, डिझेल, इंधनाच्या सोयी, इतर खाद्य, चहा, पान याच्या सोयी या सगळ्यांची तयारी करावी लागणार आहे. तथापि भीमाशंकर हे वनविभागाच्या हद्दीत शिवाय वनविभागाच्या आधिपत्याखालील क्षेत्रात इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात असल्यामुळे, डोंगर रांगांमध्ये असल्यामुळे त्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि या अनुषंगाने तिथे कोणतीही अनुचित घटना घडू नये, दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन कामाला लागलेलं आहे. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग हे मकर राशीशी संबंधित आहे आणि मकर राशीशी संबंधित या ज्योतिर्लिंगाच्या आजूबाजूला असलेली जी 120 ते 125 घरं आहेत त्या घरांना स्थलांतरित करून दुसरीकडे जागा उपलब्ध करून घेऊन तिथं त्यांना घरं बांधून पाणीपुरवठा, स्वच्छता याच्या सोयी उपलब्ध करून देण्याचं प्रशासनाचं नियोजन होतं आणि या अनुषंगाने भीमाशंकर गावठाणाचं स्थलांतरण करणं भाग पडणार होतं आणि हे स्थलांतर करण्यासाठी ग्रामस्थांनी या स्थलांतर प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे, एकमताने मंजुरी दिलेली आहे. आता हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उच्चाधिकार समितीसमोर, ज्याचे अध्यक्ष मुख्य सचिव आहे, त्यांच्याकडे सादर केला जाणार आहे आणि त्यानंतर त्या समितीनंतर तो शिखर समिती, ज्याचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे दिला जाणार आहे. आता जुन्या गावठाणाचं क्षेत्र हे साधारण 37,000 चौरस मीटर होतं. आता नवं जे स्थलांतर करायचे ते क्षेत्रफळ हे 52,000 चौरस मीटर असणार आहे. यासाठी जवळपास 36 एकर जागा ताब्यात घेतली जाणार आहे आणि हे जे स्थलांतर पुनर्वसन होणार आहे हे 18 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 टप्प्यात करायचं नियोजन आहे. त्याच्यामध्ये भूसंपादन हा पहिला टप्पा आहे. त्याच्यासाठी 33 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. दुसरा टप्पा आहे हा पायाभूत सेवा सुविधांचा विकास. तिसरा टप्पा आहे की घरांची निर्मिती करणं. आता 20% घरं ही 1,000 स्क्वेअर फीटाची आणि 80% घरं ही 500 स्क्वेअर फीटाची होणार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा टप्पे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा झाला तिसरा टप्पा. त्याच्यानंतर चौथा टप्पा आहे गावठाणातील घरांचं प्रत्यक्ष स्थलांतर आणि त्यांना तिथे स्थानांतरित करणे. असं हे 4 टप्प्यात काम होणार आहे आणि याच्यासाठी भीमाशंकर विकास आणि समग्र पुनर्वसन धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे. आता हे सगळं करायचं कारण काय, तर मी आधीच हे सांगितलं की भीमाशंकर येथे गावठाणामध्ये जी 125 घरं आहेत देवस्थानाच्या आजूबाजूला, तिथं जायला यायला हार, फुलं, नारळ, विविध सुमान घ्यायला, गाडी पार्क करायला, आपली जी पादत्राणं आहे किंवा बॅगा वगैरे सामान आहेत ते ठेवायला, धर्मशाळेला, लॉजेसला, पाणीपुरवठ्याच्या टाक्या, पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन, सांडपाणी,
पावसाच्या पाण्याच्या पाईपलाईन ह्या सगळ्या तिथून बाहेर काढून त्याचा योग्य ठिकाणी विल्हेवाट लावायला, जलशुद्धीकरण केंद्र असेल, सांडपाणी प्रक्रिया केंद्र असतील, यांची तिथे ते बांधकाम करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी रस्ते असतील, लॉजेस, हॉटेल, त्याच्यानंतर पाण्याच्या टाक्या असतील, पार्किंगची जागा असेल, ह्या सगळ्यांची सोय करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण तिथे जी अरुंद जागा, चिंचोळी जागा आहे, त्यामुळे भाविकांना जायला यायला किंवा वाहनं जायला यायला, काही दुर्घटना घडली तर ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिकेला जायला यायला, आगीसारखी दुर्घटना घडू नये, पण घडली तर अग्निशामक बंब तिथे न्यायला, पाणी फवारायला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी जागेची अनुपलब्धता हा तिथे मोठी समस्या होती. आता तिथे दाट लोकवस्ती असल्यामुळे, दुकानं, हॉटेल ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते डिकंजेस्ट करणे, कंजेस्ट म्हणजे काय, गर्दी किंवा खूप सारी लोकं एकत्र येऊन समूह तयार होणे आणि तिथे वावरण्यासाठी जागा नसणे, ती जागा तयार करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. आणि हे करताना मंदिराचं जे पुरातन स्थापत्यकला आहे, त्याला कुठल्याही प्रकारची बाधा न पोचता आणि पर्यावरणाचं जे अधिवास आहे, इकॉलॉजी म्हणजे झाडं, झुडपं, वेली, पशु, पक्षी, इतर सर्व गोष्टी, ह्या सगळ्यांना धक्का न लागता आपल्याला हे पुनर्वसन करायचं आहे. आणि हे पुनर्वसन तिथूनच जवळ असलेल्या ह्या 37 एकर जागेवर केलं जाणार आहे. आता तिथून जुनी घरं, दुकानं वगैरे हे सगळं हलवताना तिथे साधारण 5,800 स्क्वेअर मीटर जागा ही मोकळी होणार आहे. म्हणजे 10,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 हेक्टर, 4,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 एकर. आता 5,000 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास 1.5 एकर जागा तिथे उपलब्ध होणार आहे. आणि 1.5 एकर जागेमध्ये 20 ते 25,000 भाविकांची सोय, रांगेत उभं राहा, दर्शन घ्या किंवा आतमध्ये जायला एक मार्ग, बाहेर यायला एक मार्ग, अशा पद्धतीचं कामकाज तिथं केलं जाणार आहे. आणि हे जे स्थलांतर आपण केलं जाणार आहे, मी सांगितलं की 80%, 20%, 500 स्क्वेअर फूट, 1,000 स्क्वेअर फूट, हे कशासाठी केलं जाणार आहे, तर लोकांना तिथे म्हणजे जे प्रॉपर तिथले म्हणजे भूमिपुत्र आहेत, मूल निवासी आहेत, त्यांना तिथे दुकानाला जागा मिळावी, राहायला जागा मिळावी, याच्यासाठी ही सगळी तजवीज प्रशासनामार्फत केली जाणार आहे. तिथे आता ग्रामपंचायत उभी केली जाणार आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र असणार आहे, प्राथमिक शाळा असणार आहे, समाज मंदिर असणार आहे, मध्यवर्ती सभागृह असणार आहे, बाजारपेठ असणार आहे आणि अन्य काही सेवा सुविधा, रस्ता, काँक्रिटीकरण असेल, टाक्या असतील, पाण्याचे नळ असेल, शौचालयं असतील, पार्किंगची जागा असेल, विद्युत जोडसाठी जमिनीखालील भूमिगत विद्युत केबल्स असतील, ट्रान्सफॉर्मर असेल, पाण्याच्या टाक्या वगैरे, ह्या सगळ्यांची सोय तिथे केली जाणार आहे. त्याच्यानंतर कंपाऊंड वॉल, ज्याला आपण कुंपण म्हणतो, ते कुंपण करणं, दरी डोंगर असेल तिथे बॅरिकेड्स करणं, बसायला जागा, उठायला जागा, वनराई असेल, बगीचा असेल, या सगळ्यांची सोय तिथं केली जाणार आहे. आणि हे अत्यंत चांगलं असं काम आपल्या सगळ्यांच्या देखरेखीखाली किंवा आपल्या सगळ्यांच्या समोर होणार आहे. गर्दीचं व्यवस्थापन, आपत्ती काळात ॲम्ब्युलन्स आणि आगीचे बंब त्यांची ने-आण करण्यासाठी आणि दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होण्यासाठी, गर्दी व्यवस्थितरित्या जाणं येणं आणि बाहेर पडणं, पांगवणं, यासाठी ही सगळ्या जागेची आवश्यकता होती. आणि ती जागा आता उपलब्ध होण्याच्या दिशेने चांगली पावलं पडत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात दिवसाला नाशिक येथे 1,00,000 लोकं जरी आली आणि त्या 1,00,000 लोकांपैकी किमान 10,000 लोकं किंवा 5,000 लोकं किंवा 1,000 लोकं दिवसाला जरी भीमाशंकरला आली किंवा तिथे मुक्कामाला 2 दिवस राहिली, तर गर्दीचा तिथे किती महापूर तयार होईल याची कल्पना आपण करू शकतो. आणि तिथे कुठलीही दुर्घटना होता कामा नये यासाठी प्रशासन कामाला लागणार आहे. आणि भीमाशंकर गावठाणाचा स्थलांतराला ग्रामस्थांनी एकमुखाने परवानगी देऊन भीमाशंकरचा विकास, भीमाशंकरचा समग्र परिसराचं पुनर्वसन आणि त्याच्यानंतर त्याचं स्थलांतर आणि त्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लागता तेथील पूर्ण वातावरणाचं आधुनिकीकरणाचं काम
आता हाती घेण्यात आले आहे. त्याला आपण शुभेच्छा देऊया. येणारा सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे म्हणजे ऑक्टोबर 2026ला सुरू होतो आहे आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर 2027मध्ये शाही स्नानाच्या पर्वणी आहेत आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, जून 2028मध्ये सुद्धा शाही स्नानाच्या पर्वणी आहे. त्या काळात साधू, संत, ऋषी, मुनी, आचार्य, गोसावी, बैरागी हे सगळे येणार आहेत. त्यांच्या सगळ्यांचं स्वागत करूया नाशिकमध्ये, भीमाशंकरमध्येच स्वागत करूया. नाशिकचं ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाकडे आशीर्वाद मागूया, नमस्कार करूया की या सगळ्या भक्तिभावाच्या पर्वणी कुठलीही दुर्घटना न होता शांतपणे पार पडाव्यात आणि भाविकांनी हर हर महादेव बम बम बोलेचा जय जयकार करावा. तुम्हाला ह्या पुनर्वसनाबद्दल, ह्या सगळ्या नियोजनाबद्दल काय वाटतं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ मित्र सुरेश कोळेतकरचा हा चॅनल तुमचा मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन, नातेवाईक यांच्या व्हॉट्सअपला पेस्ट करा आणि त्यांना सांगा भेट दिलाय म्हणून सांगा हा चॅनल आणि त्यांनाही माझ्या चॅनलशी जोडून घ्या. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.